सहा महिने झाले आमचे वर्षा मुलीवर आमची घरगुती कामं बांधकाम बंद आहेत. पहिला महिला मुद्दा आहे. परंतु मला इतकंच बोलायचं आहे साहेब, महानगरपालिका स्थापनेपूर्वी आमचं इथे पूर्वज जातात, पोलीस समाज जातात. पण आजच्या तारखेमध्ये आमचं पोलीस समाज दिसत नाही, कुठे दिसत नाही. पोलीस समाजाचा वर्चस्व करायला नाही. नेते आमदार खासदार फक्त बोलतात, मुंबई कॉलेजची इलेक्शन पुरती बोलतात, परत नाहीसा होतात. आज बीएमसी बोलते वर्षा कोलीवाडा अनलिगल, समाज अनलिगल, आमची माणसं अनलिगल, सर्व अनलिगल, आमचे डॉक्युमेंट्स अनलिगल. फक्त आमचं मतदान लिगल कसं होतं त्याचा प्रश्न आहे. मी एकच बोलतो की आमचं तुम्हाला मतदान चालते, आमचा समाज, आमचा कोलीवाडा, आमची माणसं चालत नाही, हे का? थोडक्यात आपण बघू ना तर कोलीवाडा असल्या कारणाने महानगरपालिकेचा अतिक्रम भरपूर चालू आहे. इकडे लोकांची राहती घरं पण तोडली जातात, लोकांना घरामधून काढून पण तोडली जातात. तर हा महानगरपालिकेचा विषय आहे. गावातील स्थानिक लोक यांची घरं बांधू नाही शकत, तर बाहेरतील व्यक्ती येऊन इकडे घरं बांधणार का? असं गव्हर्नमेंटने कुठला आमच्यासाठी जागा बांधून ठेवलेल्या आहेत का? आमची लोक पिढ्याने पिढ्या आता वाढत चाललेली आहे, तर ती तिकडे जाऊन राहू शकतात का? ज्यांची जमीन आहे ते तिकडे बांधतात, तर असा अतिक्रम का? महानगरपालिकेला हेच विचारणं आहे माझं, तर हे चुकीचं तुम्ही धोरण चालू केलेलं आहे, त्याच्यावर लवकरात लवकर तुम्ही थांबवावं. कारण का कोलीवाड्यातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. लोक कुठून ना कुठून पैसा गोळा करून आपली घरं बांधली जातात. कुठं उघड्यावर लोक आहेत, काही लोकांची घरं तोडलेली आहेत, काही लोक उघड्यावर आहेत, काही लोक भाड्याने राहतात. तर महानगरपालिकेने आणि शासनाने विचार करावा, तर कोलीवाड्याचे लोकांवरच असं का एवढी मोठी मोठी लोखंडवाले आहेत, तिकडे पण मँग्रोसवर घरं बांधलेली आहेत, मग ती कशी काय अनलिगल होतात, लिगल होतात, आणि आमचा कोलीवाडा का अनलिगल होतो? आता तुम्ही एवढा पूर्ण समुद्र पट्टा आहे, पुन्हा अनलिगल सीआरजेड मध्येच होतो, मग ते लिगल आहे, मग आमचा कोलीवाडा पण लिगलच आहे. तर शासनाने दोन्ही बाजूला बघावं. एकच तर्फे बघून ते नाही चालणार आहे का तो लिगल कोलीवाडे अनलिगल. हे आपले अंतर्गत कोलीवाडे आहे. मुंबई बसण्यापूर्वी पुन्हा आपले कोलीवाडे बसलेले आहेत. आणि महानगरपालिका म्हणतात तर 1960ला स्थापना झाली, त्याच्या अगोदरपासून आपले कोलीवाडे स्थापना झालेले आहेत. तर महानगरपालिकांना हे विचारायचे चालू केलेली तुमची हिटलरशाही ती लवकर लवकर बंद करण्यात यावी. नमस्कार, माझं नाव समर्थ मुंडे, वर्सोवा गावातील मी एक सभासद आहे. तर आपले वर्सोवा गावावर जे बीएमसीची तोडक कारवाई जी चालू आहे, आज 6 महिने झाले बघतो कंटिन्यू त्याने 25 ते 30 बिल्डिंगा पूर्ण जमीन दुरुस्त केलेल्या आहेत. असं काही वर्षापूर्वी मडाल्यांना घडलेलं. तर मडाल्यांचे पूर्ण नागरिक समाज एकत्र येऊन सर्व तिथे बीएमसी ला पूर्णपणे थांबवलं. असलम शेख तिथे स्थानिक आमदार आहेत, त्यांचं ऑफिस इलेलं तिथे वातावरण गरम झालेलं. डायरेक्ट साहेबांनी फोन केला आणि तिथे तोडक कारवाई शांत बसली, गप्प बसली. अजूनपर्यंत तिथे काहीच नाही. असं वर्सोवा गावात सर्वांनी एकत्र येऊन आपल्या समाजासाठी आपले जे तोडफोड चालू आहे बीएमसी ही स्थगिती आणावी आणि त्यांना दाखवावं की हा समाज एकत्र आहे. आमचे काही मंत्री बोलतात की आम्ही कोली म्हणजे मूळ भूमिपुत्र मुंबईचे, तर मुंबईमध्ये यांना जागा दिल्या कुठे? फक्त एक कोली समाज वर्सोवा कोली वाळात दिला, फक्त जागा गेल्या कुठे? जागा कोणी खाल्ल्या आहे? यांना जागा दिल्या पाहिजे होत्या. पण त्या जागेवर पण लक्ष आहेत, वरनं हेलिकॉप्टर फिरतात. जागेवर काही असं मोठे मोठे बिल्डरांची नजर आहे की अशी तोडक कारवाई जर झाली तर आमचा समज जाईल कुठे? आमचा दुसरा कुठलं गाव नाहीये. तर याच्यासाठी सरकारशी मागणी आहे की लवकरात लवकर आमची जे कारवाई चालू आहे ती थांबवावी. आणि आमचे जे सर्टिफिकेट पण नाही, आम्हाला पाण्याची लाईन सारखी देत नाही, पाणी देत नाही. तर सगळ्यांना आमच्या कोळी समाजाला ना हे सर्व मिळावं ही आमची कोळी समाजाकडून अपेक्षा आहे.